म्हणजे अक्षरशः आम्हाला झाडं काढून टाकायची होती. तुम्ही हा. जरी भेटले नाही तिथे झाडं काढायची निर्णय झालता आमचा लगे. हा हा अर्धे तरी काढा वाटत होती. अच्छा असं वाटत होतं अर्धे काढा आणि अर्धे ठेवा. हा बरोबर पण आहे. तुमची भेट झाल्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर असं वाटतं का आता झाडं लावा काय. अच्छा हा बरोबर. सगळेच म्हणणं आहे की व जर शिवरत हा भाग एक नंबरला आहे. हा हा गेल्या वर्षी सगळ्यात पाठीमागं होता हा आणि आमदा सगळ्यात पुढे निघलाय हा भाग. बरोबर. हा. आणि बागवानचं म्हणणं आहे तर ते तर म्हणजे तुम्ही काय कलर मारला काय झाडावरती अच्छा. अशी एवढं काढून घेवाना कसं काय बा. बरोबर बरोबर. म्हणजे एवढं ग्रीनरी एवढं हिरवेगारपणा पहिल्यांदा आपल्या बागेमध्ये. पहिल्यांदा बरं. याच्या आधी पिवळेपणा जास्त राहायचा. बघा माल कवळीत बसत नाही एवढा माल आहे. या बाई हे झाड बघा. आणि सगळ्या झाडांना अशाच पद्धतीच माल आहे का? सगळ्या झाडांना असंच माल आहे. आता हे बघा हिरवटपणा जे एवढा आहे हा, हा. आता हे एकदम बेस्ट हिरवटपणा आहे. बरोबर. या इकडं पुढे या. इथं आपल्याला एकच झाड नाही दाखायचं आता. झाडं भरपूर दाखायची. हे झाड तर पूर्ण खाली टेकलेलं बघा आहे. शेतकरी बांधवांना खाली टेकलेलं उचलं सुद्धा नाही एका माणसाला. एवढा माल आहे, हा सगळा पाल्यात माल आहे. 2 माणसं लागायची उचलायला एवढा माल आहे. एका फाटीला टप भरण झाड बघा हा पहा ते माल. अरे बापरे, खरंच माल आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण ज्या शिवारात आहोत वझर हा हो झाड. या भागात जुने आहोत. वझर. जुने वझर हा. तालुका सर आपला गंगापूर आणि जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. आपलं नाव सांगा. शिवराम एकनाथ मोडे बरं राहणार वझर. बरं. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर ही किती झाडांची बाग आहे, किती हा- संख्या आहे? हा 750 750. बरं. आणि किती वर्षांची बाग आहे ही? 7 वर्षांची. 7 वर्षांची. बरं. आता ह्या बागेला ट्रीटमेंट कधीपासून चालू आहे आपली? गेल्या वर्षी माल तुटल्यानंतर गेल्या वर्षी हार्वेस्टिंग झाली हार्वेस्टिंग झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण स्टोरेजपासून चालू केलं. चालू केलं. बरं. ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर झाडांची कंडिशन कशी होती आपल्या? झाडं पिवळे होती आणि माल पण एवढा निघला नव्हता गेल्या वर्षी. हां हां 2.25 लाखात माल द्याल तर 13-14 टन माल निघला होता. 13-14. हा. बरं. आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर झाडामध्ये काय काय बदल जाणवले तुम्हाला? झाडाची क्वालिटी चांगली झाली. हा. पिवळेपणा गेला हां. आणि झाडं वाढले पण बरं. सगळे व्यवस्थित झालं. अच्छा. पान संख्या वाढली. पान संख्या वाढली. बरं. आता सध्या साधारणतः आता आपण पूर्ण बगीचा फिरतो हम्म. तर एका झाडाला किती गोणे माल निघू शकतो किंवा किती किलो अंदाज निघू शकतो तुमचा? कमीत कमी 70 ते 80 किलो माल निघू शकते. 70 ते हा. 80 किलो. 2 गोणे समजा दोन 35-40 किलोची गोणी असते ती. हा हा तसं जवळपास 70-80 किलो माल आहे एका झाडावर. 2 गोणे एका झाडाला आरामात निघू हा, शकतात. बरं बरं. तर मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण नेमकं काय काय बदल केले याच्यामध्ये? आपण आता तुमची ड्रिचिंग घेतली. हा 3 ड्रिचिंग झाल्या आपल्या याच्यात हा स्टोरेज यासाठी. आणि बरोबर. नंतर मग वरून स्प्रे झाले 4. स्प्रे झाले हा. 4. बरं बरं. म्हणजे आपण टप्प्याटप्प्यानं स्प्रे करत गेलो. हा टप्प्याटप्प्याने. ज्या वेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस ड्रिचिंग सुद्धा झाले. हो साईजसाठीच्या सुद्धा ड्रिचिंग केले हा आपण एक 8-10 दिवसापूर्वी. 8-10 दिवसात 8-10 दिवसापूर्वीची जी ड्रिचिंग झाली आपली त्याच्यानंतर तुम्हाला झाडात काय बदल जाणवला? माल पोषला मोठाला झाला आणि हा. झाडाला काळुंकीपणा पण शिल्लक आला, चांगला आला. काळोखी चांगली हा आहे. बरं बरं. आता हा बगीचा बघून आसपासचे जे शेतकरी आहेत किंवा बागवान असतील जे येणार आहे तुमच्याकडं तर ते काय म्हणतात आता या बागासंदर्भात? सगळेच म्हणणं आहे की व जर शिवरत हा भाग एक नंबरला आहे. हा हा गेल्या वर्षी सगळ्यात पाठीमागं होता हा आणि आमदा सगळ्यात पुढे निघलाय हा भाग. बरोबर. हा. आणि बागवानचं म्हणणं आहे तर ते तर म्हणजे तुम्ही काय कलर मारला काय झाडावरती अच्छा. अशी एवढं काळुंकीपणा कसं काय बा. बरोबर बरोबर. म्हणजे एवढं ग्रीनरी एवढा हिरवेगारपणा पहिल्यांदा आपल्या बागेमध्ये. पहिल्यांदा बरं. याच्या आधी पिवळेपणा जास्त राहायचा. म्हणजे अक्षरशः आम्हाला झाडं काढून टाकायची होती. तुम्ही हा. जरी भेटले नाही तिथे झाडं काढायची निर्णय झालता आमचा लगे. हा हा अर्धे तरी काढा वाटत होती. असं अच्छा. वाटत होतं अर्धे काढा आणि अर्धे ठेवा. हा बरोबर पण आहे. तुमची भेट झाल्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर असं वाटतं का आता झाडं लावा काय. अच्छा हा बरोबर. तर तुम्ही सुरुवात 1 वर्षापूर्वी केली. 1 वर्षापूर्वी. बरं. आता सुरुवातीला आपण फक्त या 750 झाडांनाच ट्रीटमेंट केली होती. 7.5 असं का केलं होतं आपण? ते रिझल्ट पाहायसाठी बाकीच्या रिझल्ट येतो की नाही येतो. हा हा जर नाही आला तर मग झाडं काढून टाकायचे. बरं, बरं. पूर्ण खर्च कशाला करायचा. हा 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 आता असं वाटू राहिलं का आता पूर्ण घेणार आहे आपण. हा, आता हा. हे माल ज्यावेळेस तुटन ना आता बरोबर. हा, त्यावेळेस सगळ्या झाडा
ह्या 750 झाडा व्यतिरिक्त आपले किती झाड आहेत दादा? अजून 300 झाड आहे. 300 झाड आहे. आपण त्यांना नव्हते केलं काही treatment. नव्हतं. बरं. आता आपण फक्त याच्यातले काही स्प्रे तिकडे घेतले होते हा ज्या बागेत ट्रीटमेंट चालू नव्हती, त्या बागेत काय बदल जाणवला? त्याच्यात सुद्धा 40-50% बदल झाला. त्याच्यात हा, सुद्धा- आपण स्प्रेच घेतले त्याच्यावर हा, हा. नसते, त्याला काही Bleaching ड्रिचिंग नव्हतं बिचिंग केली नाही, हा. पण 50% त्याच्यात आपल्याला वाटलं रिझल्ट आलाय. हो हो आता त्याचे ड्रिचिंग घेऊ सगळं करू. बरोबर. हा. आता तुमचे जे शेजारी आहे हरिभाऊ पठाडे हरिभाऊ पठाडे, त्यांची सुद्धा आपण ट्रीटमेंट सोबतच हा, चालू आहे केली चालू होती. आहे. त्यांचा काय अनुभव आहे? ते बोलत चांगले आहे. हं? झाडं चांगली. झाडं चांगले, हो. क्वालिटी मध्ये काही बदल झाला? क्वालिटी मध्ये आहे, पण माझ्याकडून थोडस सुट झालं समजा. अर्धवट schedule झालं. येणार रेग्युलर केलं हा आणि माझ्याकडून थोडं माणसाचं कमतरता असल्यामुळे थोडस मागं पुढे झालं. हा हा काही ड्रिंचिंग नाही झाल्या माझ्याकडून, फवारण्या हा. मी रेग्युलर केल्या, हा हा पण ड्रिंचिंग कमी पडल्या माझी. बरं. ड्रिचिंगचा थोडाफार फरक जाणवतो हा तुम्हाला? फरक आहे ना, बरं बरं. फरक आहे. मग मागच्या वर्षीच तुलनेत आपल्या झाडामध्ये काय नाही, बदल झाडं जाणवले? चांगलेच आहे ना, झाडं चांगली एकदम सुपर झाड आहे. झाडात काही प्रॉब्लेम नाही. साईज वगैरे छान आहे. साईज पण चांगली आहे, झाडं पण अशीच आहे. हा. झाडात काही बदल नाही एवढा, हा पण ड्रिचिंगचा जो फरक आहे समजा, जो हा. काळुंकीचा, बरोबर तर आहे. तो फरक थोडा जाणवतो. म्हणजे तुमच्या आणि बागेत जे आणि क्वालिटी समजा शायनिंग आहे झाडाची, हा, हा. दिसणे शायनिंग, बरोबर. ती थोडीफार कमी जात आहे, पण झाडं चांगली. झाडं चांगली गेल्या वर्षी झाली. तुलनेत मी म्हणतो 90-95% झाडं एकदम चांगली. बरोबर असं आहे. बरोबर. आणि तुमचे जे शेजारी पलीकडे अजून, हा त्यांचे झाडं कसे होते? बघ, त्यांचे झाडं तर पूर्ण गेले होते, सगळे म्हणत होते काढा. तुम्ही सुद्धा म्हणले होते काढा. हा हा तुम्ही सुद्धा त्यांना 5-7 गाल्ल्या काढायला लावल्या, अजून 5 गाल्ल्या काढायला लावणार होते, पण त्याने काही त्या काढले काढले नाही, त्याने थोडस हे बरोबर. केलं. तर त्यांची तोड चालू आहे सध्या. आज सध्या गेल्या वर्षी त्यांचे मला वाटतं 80,000 झाडं गेली होती ती. हा 600-650 झाडं होती, हा हा पण त्याने 100-150 झाडं काढले. बरोबर. 500 झाडं काहीतरी आहे त्यांची. हा तर आज रोजी आज तोड चालू आहे त्यांची. हा मला वाटतं काही ते 4.25 लाख रुपये दिला त्यांनी ते. उत्तर दिला बाकीचे. आता सध्या तोड चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे बंधूचे माझे ते मोठे, हा हा पण ते झाडं काढायला जोगते होते. हा. आज रोजी त्याने 4.5-4.25 लाख रुपये दिले. म्हणजे 4 पट तिथं पण पैसे बनले. पैसे वाढले आणि झाडं पण ठेवायला जोगते झाली. बरोबर आहे. असं आहे. आणि त्यांनी उलट तुमच्या मागून ट्रीटमेंट चालू केली. हा, माझ्या मागून मी बरोबर. समजायचं आता सुरुवातीला मीच होतो हो. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये. बरोबर आहे. त्यानंतर हे बंधू वाढले हा, आणि हा. त्याच्यानंतर ते बंधू वाढले. मग एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये जेवढ्या बाग आहेत आपल्या, त्या सगळ्या बागांना रिझल्ट आला समजा. रिझल्ट आला, बरं. एकदम रिझल्ट आला, एकदम बरोबर बेस्ट रिझल्ट आला. सर आता तुम्ही समाधानी आहे का? समाधानी. आम्हाला माल दाखवा कशा आहे पद्धती नाही, कारण बरेचसे शेतकरी म्हणतात एकच गल्ली दाखवतात किंवा यामध्ये बघा माल कवळीत बसत नाही एवढा माल आहे. या बाई हे झाड बघा. आणि सगळ्या झाडांना अशाच पद्धतीच माल आहे का? सगळ्या झाडांना असंच माल आहे. आता हे बघा, आता हे दुसरं घ्या. याच्यात म्हणजे असं आहे समजायचं, आता मी तुम्हाला सुद्धा बोलून दाखील पहिलं सूट हा, का हा. आपला बगीचा असा आला की व्हिडिओ मध्ये पहिला तुम्ही दाखवत होती, बरोबर आहे. तसाच व्हिडिओ म्हणजे आता सुद्धा आपला बगीचा त्या पद्धतीने आला. अच्छा, मी अच्छा. तुम्हाला ते पण बोललो का हा, आम्हाला हा. वाटत होतं तुम्ही एकच गल्ली दाखवता काय, हा हा पूर्ण बगीचे काही दाखवत नाही, पण आज रोजी आम्हाला पूर्ण अनुभव 100% आला. बरोबर आहे. आज की तुमच्याच सगळा बागात तसं माल आहे. हा, आणि झाडाची हिरवटपणा जे एवढा आहे हा, हा. आता हे- ती एकदम बेस्ट हिरवटपणा आहे. बरोबर. या इकडं पुढे या. इथं आपल्याला एकच झाड नाही दाखायचं. झाड भरपूर दाखायचं. हे झाड तर पूर्ण खाली टेकलेलं बघा आहे. शेतकरी बांधवांना, खाली टेकलेलं उचलं सुद्धा नाही एका माणसाला. एवढा माल आहे, हा सगळा पाल्यात माल आहे. 2 माणसं लागत उचलायला, एवढा माल आहे. एका फाटीला टप भरण. अक्षरशः 20-20, 25-25 किलो माल एका फांदीला आहे. बघा इकडे पाय एका फाटी. आणि पूर्ण वॉटर शूटला माल लागलेला आहे. हा पूर्ण आगरीचा माल आहे. बरेचसे कन्सल्टंट आगरी कापायला लावतात, पण आपण एकही आगरी कापायला नाही लावली. ती पूर्ण आगरी होती शेतकरी बांधवांनो, आणि पूर्ण वॉटर शूटचा माल आहे. म्हणजे वॉटर शूटला सुद्धा चांगल्या पद्धतीचा माल लागतो. हे आपण या बागेमधलं बघू शकतो. ते बघा. बरोबर. या पुढचे या पुढे या. बघा आता हे झाड, हे बघा माल, सगळा माल आहे. आणि एक नंबर क्वालिटी आहे. डाग नाही, डूब नाही, मंगू नाही, काही नाही, काहीच नाही. एकदम फ्रेश. म्हणजे कुठल्या प्रकारचा असा मंगूचा एक डाग नाही किंवा काहीच नाही, काहीच नाही. आणि क्वालिटी पण छान आहे एकदम. क्वालिटी पर कोणचं झाड बघा, एकच नाही असं कोणचं बघा, सगळे अच्छा. सारखेच आहे. ज्या शेतकऱ्याला डाऊट असेल ते इथं येऊन बघू शकतात हो, समजा. काहीच नाही, बिंदास. मी घरीच असतो कायम. हा, हा. बरं बरं. चालेल. अजून दोन. या इकडे पुढे. बघा आता हे. आपण काही एकच झाड नाही पाहू राहिलो.
कोणचा उचला मालच सगळं. तुम्ही विशेष म्हणजे बोलले होते की ह्या वर्षी जर आपल्याला रिझल्ट नाही आला तर झाडं आपण काढून झाडं टाकायची टाकायची. झाडं काढून टाकायची. बरोबर, कारण तुमचं यांच्याकडं स्वतःचेच जवळपास 8-9 जुगाड आहे. हा अं, ऊस तोडून मुकरदम मी ऊस तोड मुकरदम आहेत ते, आणि त्यांचा स्वतःचाच व्यवसाय आहे तो. पण ते असून सुद्धा त्यांनी म्हणजे ऊसाचं उत्पादन भरपूर आहे त्यांना त्या पद्धतीनं, पण मोसंबीचं भेटत नव्हतं. मोसंबीच भेटत नव्हतं. मग आता मोसंबीच्या संदर्भात तुमचे काय बदल झाला नेमका आता? मोसंबीचा आता 100% बदल झाला असं वाटत. आता हा. तिकडे कमी लक्ष द्यावं आणि इकडे जादा लक्ष द्यावं. काय अच्छा. बोल तिकडे तर लय मरमर आहे. हा, हा. आता लेबर भरणे, पैसे बरोबर. देणे, लेबरचं माग पुढं पाणी. बरोबर. बरं 12 महिने त्याच्यात राहावं लागतं. हा, असं नाही का 4 महिनेच राहावं लागतं, 12 महिने त्याच्यात राहावं लागतं. हा, हा. पट्टा पडल्यापासून लेबरला पैसे द्यायचे उजून कारखान्यात पुढच्या वर्षी पट्टा पुढचं चालूच राहत. बरोबर. सांभाळायचे 150-200 लेबर हा. असतात ते सगळं सांभाळायचं. आता हे झाड असं वाटलं की तरी बी एवढं करून वेळ काढला. हा, हा. आता पुढच्या वर्षी अजून जाता वेळ देऊ याला. बरोबर. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस फवारणी सांगितली त्या वेळेस ती फवारणी झाली, त्या वेळेस ते ड्रिचिंग त्यांनी अगदी तंतोतंत त्याच दिवशी केले. हे सगळं त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि वेळेवर जर या सगळ्या गोष्टी झाल्या तर म्हणजे या बागेसारखीच बाग तुमची सगळ्यांची सुद्धा राहू शकते, याच्यात काही डाऊट नाही. बरोबर. आणि ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की एखाद्या गल्लीचं माल आहे किंवा इतकं सेटिंग नाही राहू शकत, तर तुम्ही प्रत्यक्ष हे शेतकरी आहे, यांचा ॲड्रेस आहे वजर, गंगापूर तालुका आहे, संभाजीनगर जिल्हा आहे. बरोबर. त्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटमध्ये येऊन तुम्ही भेट देऊ शकता, काही अडचण नाही. तुम्ही तुमच्या समोर हा बाग बघू शकता आणि खात्री करून घेऊ शकता. ते पाला मागे मला बी लई त्याला माल बी लई असं म्हणजे एकदम पाल्यात पूर्ण माल आहे. पूर्ण पालेत माल बघा, गळ फांद्याला सगळ्यात जास्त माल आहे. लई माल आहे. सगळ्या झाडांना असाच माल आहे का? सगळ्या झाडांना असं पूर्ण कोणचं झाड बघा तुम्ही. अच्छा, हा एक झाड असं नाही की त्याला माल कमी आहे. सगळे माल सारखाच बरोबर. बघा ते माल अशी झुमके माल आहे. हे म्हणजे गळफांदे. 70-80 किलो एका झाडाला सहज निघू शकतो, हा 70-80 किलो एका झाडा आरामात निघू शकतो. आरामात. अच्छा, आणि फक्त एकच वर्षाची ट्रीटमेंट एकच आहे? वर्षाची बरोबर. एकच वर्षाची रिझल्ट आहे. हा हा. अहो 1 वर्ष बी नाही झालं समजा का. अच्छा अच्छा. पूर्ण ग्रीनरी वगैरे फार छान आहे. वर्षी ज्यावेळेस आलो तुम्ही त्यावेळेस केवड्याचं प्रमाण जास्त होतं, हा, तो हा. पिवळसरपणा हा. पानामध्ये, तो आता बिलकुल दिसायला पण नाही इथं. नाही पिवळा पानाच नाही राहिला. हो ना. बघा ते काय लोड आहे हा. आणि झाड बी काय लहान नाही ते. हो ना. तुम्ही तरी 80 किलो बोलले, हे माल 1 क्विंटलच्या पुढं निघणार आहे. हा 3-3, 4-4 गोण्या हा माल निघणार आहे. एवढा लोड आहे बघा ना. तुम्ही खाली जर वाकला आपण गच्च भरेल आहे. तर पूर्ण अगदी गच्च मध्ये भरलेला पण आहे आहे. बरं का सर. पोटात सुद्धा माल आहे. पोटात सगळा माल आहे. बरोबर आहे. ड्रिचिंगच्या अगोदर असा होती साईज, एकदम बी थोडा बारीक होता. याच्याहून थोडा बारीक होता. बारीक होता. अच्छा. हा, अंगा असा होता. हे बरं. असा. हा हा मी तुम्हाला नव्हतं म्हणलं छोटे बॉल नाही तुम्हाला त्यावेळेस हा म्हणलं हा. होतं. ड्रिचिंग नंतर ही साईज वाढली का? ड्रिचिंग नंतर साईज वाढली सगळी. आता सध्या 200-250च्या पुढं माल गेला हा. हा सहज भरून 200-250-300 पर्यंत आहे. अक्षरशः पूर्ण फांद्या खाली आल्यात तुमच्या. आणि जमीन कशा प्रकारची सर ही? ही काळी जमीन आहे. पूर्ण काळी जमीन आहे. 60 फुटावर ठेवण आहे आम्हाला ते. हा हा. अशी- लोक म्हणतात फक्त हलक्या जमिनीत झाडं येतात. हे बघा मग हं? 60 फूट ठेवण येईल इथं आम्ही पूर्ण काळीची माती आहे. पूर्ण काळीची माती. आणि अशा जमिनीत अशा पद्धतीच माल आणला तुम्ही. अभिनंदन तुमचा. आता हे सगळं तुमचं मार्गदर्शन. आम्ही जे का याची माती हे घेतलं होतं, हा माती परीक्षण केलं होतं. बर. तर त्याच्यात आम्हाला त्याने सांगितलं होतं हा. की तुम्ही लिंबू वर्गीय फळे तुमच्या जमिनीत येऊ नाही शकत. येऊ नाही शकत हा. असं ते त्यांनी. तुम्ही लावू नका म्हणे तुम्ही, अच्छा. कारण की तुमच्या जमिनीत मुक्त चुना हे ज्यादा आहे म्हणे. हा हा आणि पूर्ण काळीची जमीन आहे. आम्ही सांगितलं त्यांना, तर ते म्हणे तुम्ही लावू नका. हा पण तरी आम्ही रिस्क घेतली. आम्ही ऊसावाले बागायतदार होतो पहिले, हा हा पण ऊसाला कदरलो होतो थोडं, हा. म्हणून नाही म्हणलं आता थोडं आबादच्या हिशोबाने मोसंबी लावू. बरोबर. तर ते मोसंबी समजा आता एकदम परफेक्ट जमली. बघा ना तुम्ही त्यामुळे काही आता प्रॉब्लेम नाही. याच्यापेक्षा अजून काय माल पाहिजे, ते पण काळ्या जमिनीमध्ये. हो. हं? किती भरपूर माल आहे ना. अगदी पूर्ण फांदे एकदम लोड झालेले आहेत त्या. इकडे बघा सर. हं. या पुढे आता हे गाल्ल्या सगळ्या गाल्ल्या तसेच. हा हा.
म्हणजे याच्यात पोटात सुद्धा माल आहे हा. हे बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण वर करतो पाला, ते बघा अक्षरशः सगळ्याच ठिकाणी. आणि बाहेरून बघितलं तर माल वाटत नाही हा. कस काय माल? माल म्हणजे हो एक शेतकऱ्याचा एक आनंद आहे. म्हणजे ते होतं पाहिलं नाही की जाता पंढरीची सुख वाटायची वा तसं झालंय. हा हा हा. डॉक्टर साहेब म्हणजे आम्हाला एक पांडुरंगा रुपयेच भेटल्यासारखे झाले. त्याच्यात आणि बाग एकदम एकदम अशी पंढरीवाणी एकदम सुख शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे सुख आहे हा हा, ते आज या बागात आल्यावर बरोबर आहे. बघण्याजोगतं पण आहे. हा हा, आणि एकदम म्हणजे एकदम पॉवरफुल एकदम सुपरहिट. म्हणजे पूर्ण बाग आता आपण त्या कडेपासून इकडं आलो, सगळीकडे सारखंच माल आहे. लदबदून गेलेले आहेत फळांनी असे एकदम.